तर या तेलानं तुमच्या आमच्या प्रत्येकालाच कसं ना कसं तरी बांधून ठेवलंय आणि याचा एक अत्यंत साधा आणि थेट परिणाम हा हवाई वाहतुकीच्या साठी वापरल्या जाणाऱ्या इंधनावर आहे, इंधनाच्या उपलब्धतेवर आहे, इंधनाच्या किमतीवर आहे। त्याचा एक फटका बसलाय तो आपल्या एअर इंडियाला। अमेरिका आणि इस्रायलच्या आघाडीनं इराणच्या विरोधात पुकारलेल्या युद्धामुळे जगभरातली विमान वाहतूक ही गडबडलेली आहे। या क्षेत्राला मोठा फटका बसलाय। भारतही त्याला अपवाद नाही। गेल्या 3 आठवड्यामध्ये एअर इंडियाची 2,500 उड्डाणं रद्द करावी लागली आहेत। यामुळे कंपनीचं काही हजार कोटींचं नुकसान झालंय। याचं मुख्य कारण म्हणजे इराण आखाती देश, ब्रिटन, युरोप, उत्तर अमेरिका खंडात जाणाऱ्या विमानांना या युद्धाचा सगळ्यात मोठा फटका बसलेला आहे। इराण, इराक, इस्रायल, UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरात याच्यासह 11 देशांचं हवाई क्षेत्र सध्या बंद आहे। त्यामुळे प्रवासाचा कालावधी 50% वाढलाय, इंधनाचा वापरही वाढलाय, म्हणजेच खर्चही वाढलाय। तिकिटाचे दर स्वाभाविकरित्या वाढले आहेत। अनेक विमान कंपन्यांनी फ्युएल सरचार्ज म्हणजेच इंधन कर लागू केलाय। परिणामी तिकीट महाग झालंय आणि आता लोक विमान प्रवास टाळायला लागली आहेत। मुंबई लंडन एकतर्फा तिकीट 1.5 लाखापर्यंत पोहोचलंय। बर्मिंगहम, फ्रँकफर्ट, पॅरिस, झुरिक, मिलान, व्हिएन्ना, कोपनहेगन इथं जाणारी बहुतांश विमानं रद्द झाली आहेत। मुंबई, न्यूयॉर्क सलग विमान उड्डाण हा एअर इंडियाच्यासाठी एक महत्त्वाचा विषय असायचा। त्याला आता रोममध्ये थांबा द्यावा लागतोय। त्यामुळे 13 तासांच्या प्रवासाला 21 तास लागायला लागले आहेत। विशेष मध्ये तूर्तास इतकंच। आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।